आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चांगलं माहेर पण करून या. वय वय निघते. निघते मम्मी पप्पा. कधी एकदा आईला भेटेल असं झालंय मला. अहो मम्मी तुम्ही पण आवरा पटपट. असला काय नाश्ता करायलाय. आपण बाहेर जाऊन काहीतरी चमचमीत खाऊन येऊ. चला 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 चला. मामारे कुठं हरवलाय? कुठं बी नाही. हमरे ऐक की उद्या गौरी येणार आहेत घरला. तेव्हा ऑफिस मध्ये सांगून सुट्टी टाकून दे. हा ए नाही बाई, आधीच लय सुट्ट्या झाल्यात. आता नाही सुट्टी मिळायची. सुनंदे चला निघूया का? होय निघूया. काय गो कुठे निघाली तुम्ही दोघी? मंजूला गौरी गणपतीसाठी घरला आणायचे. सत्यादाजींनी सांगितलेलं ना इकडे पाठवणार नाही म्हणून. परत कशाला जायचंय तुम्हाला तिला आणायला? उगाच आपल्या निगेटिव्ह तोंड घेऊन जायची तिकडं. अगं आता गौरीचं सण आहे म्हटल्यावर लेकीला माहेरपणाला आणायचं असतंय. सुनंदे ह्या आजकालच्या पोरीसनी काय रीतीभाती करणार आहे त्याचनी फक्त कोणाचं तर ऐकायचं. निगेटिव्हिटी फिगेटिव्हिटी तेवढंच मोठ्या माणसासनी नुसतं उलट बोलायचं एवढं कळतंय बघ. चल उशीर होतोय आपल्याला. धर चल बया मांजर आडवी आल्यावानी आल्या. सगळे काय समधी यादी घेतली का नीट? पुन्हा जर काही राहिलं का नाही तर तुमच्या दोघींनाच बाजारात पाठवीन बघ. नाही नाही घेतलंय. अरे या 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 मंजू. आज इकडं कसं येणं केलं? उद्या गौरी आगमन आहे ना का? तेव्हा लेकीला माहेरी घेऊन जायची रीत असते म्हणून मंजूला न्यायला आलोय. तुम्ही अशा उभ्या का? या या बसा. या इकडं. मंजू तू पण बस. या इकडं बस. ये हळू हळू. हा बस अंगाशी. बरं यायचं नव्ह का? असं कसं नाही जमायचं. म्हणजे सत्याने एकदा तसं सांगितलंय ना. नाही म्हणजे आता आमच्या मंजूची लग्नानंतरची पहिलीच गवर आहे ना ही. मग रीतीभाती तर पाळाय न गती वे हाय का नाही? व अहो मम्मी आई ती संधी चालून आली तुमच्यापाशी. जाऊ दा की माहेरी. पण सपना वहिनी बी नाहीत ना. तेव्हा हिची काळजी आपल्यालाच घ्यावी लागली. हा रीतीभाती तर पाळायलाच लागतील ना. सत्या पण बघ बाबा तू काय करायचं ती.
मंजू चल आपल्या घरला. हा चल, मी मदत करते की तुला तुझी बॅग भरायला. चल उठ, हळू 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 चल. हा आल्या, मी तुझी बॅग भरून घेऊन येते. हा चल, सावकाश दमान. थांबा. हात सोडा आधी. वाघमारे कुठं बी जाणार नाही. पण सत्यजितराव, अहो रीतच आहे तशी. हा गौरी आगमनाच्या दिवशी माहेरवाशीन घरला येते, तर रीत आहे म्हणल्यावर पाळायला तर पाहिजेच ना. आई, अहो रीतीबाती मला बी कळतात, पण तुम्ही एकदा वाघमारींची तब्येत तर बघा. ही बी खरंच आहे म्हणा. म्हणजे बरोबर आहे त्यांचं. लग्नानंतरचं तिचं पहिलंच गौरी आगमन आहे ना. आपण तू बघ बाबा सत्या काय करायचं ती, माझं काही म्हणणं नाही. वय, आणि आम्ही बी घेऊ की तिची काळजी व्यवस्थित एकदम. हा नाही, तुम्ही काळजीची भाषा करताय ना, म्हणूनच शंका येते मला. अरे आता तुला तसं वाटायचंच, मी लई ठेचात बोलली होती ना तिला, घटस्फोट घेतल्याशिवाय घरला यायचं नाही म्हणून. पर अरे ह्या माऊलीचा चेहरा बघ की, वाईच माया लेकीसनी 2 क्षण भेटून दे की. अरे माझ्या सारखीचा ती जीव तुटतोय र त्या दोघींकडे बघून. मंजूचा बी जीव तुटतोय तिच्या आईसाठी. आहे का नाही मंजू, तुझा जीव तुटतोय का नाही? ठीक आहे, तुम्ही जावा. मी स्वतः येतो त्यांना सोडायला. आणि आत्याबाई, जर मला कळलं की तुम्ही वाघमाऱ्यांना जरा बी त्रास दिलाय, तर तुमचा आणि तुमच्या पोराचा कार्यक्रम फिक्स केलाच म्हणून समजा. ठीक आहे, येतो मग आम्ही. हा चालतंय की. फक्त